मागच्या वेळेला एक प्रश्न विचारला होता. पहिले मी त्याचं उत्तर देते. प्रश्न असा होता की आपण ह्या जन्मात लोअर बॉडी कडून अपर बॉडी कडे जायचे ठरवले आणि थोडेफार साध्य झाले, तर पुढच्या जन्मात आपल्याला ते आठवणार नाही, मग ते पूर्व सुकृत म्हणून प्राप्त होते का? तर पहिली तर गोष्ट आहे की एक लक्षात घ्यायचं की जेवढं सटल आहे जीवनामधलं, नीट ऐकायचं. ज्या ज्या गोष्टी सटल आहेत, सटल म्हणजे सूक्ष्म, त्या सगळ्या आपल्या आत्म्याबरोबर सोबत जातात. आणि जेवढं जेवढं ग्रॉस आहे, जड आहे, आपल्या लाईफ मधलं, जीवनातलं, मनुष्य जीवनातलं, ते सगळं इथे सोडून जायचं असतं. तर आपण बघूया पहिले जड काय आहे आणि सूक्ष्म काय आहे. जड तर पहिले आपलं शरीर, सगळ्यात पहिले आपल्यापासून सुरुवात. जड शरीर म्हणजे फिजिकल, व्हिजिबल फिजिकल बॉडी असं म्हटलं जातं. व्हिजिबल, जी हाताला अंगाला दिसते, ती टच करू शकतो, ती हात पाय डोकं, आपलं शरीर, अवयव, त्याच्यानंतर आतमधली ऑर्गन्स, त्याच्यानंतर पेशी, नसा नाड्या रक्त मांस, हे सगळं, हे सगळं फिजिकल बॉडी आहे. व्हिजिबल फिजिकल बॉडी, दिसणारं शरीर, जड शरीर असं त्याला म्हटलेलं आहे. तर ते इथेच ठेवावं लागतं. त्याला म्हणतात पण शरीर ठेवले. अमुक अमुक व्यक्तीनं शरीर ठेवलं, ते जड होतं सामान, ते ठेवलं. दुसरं, एक पहिलं आपलं शरीर ठेवावं लागतं आपल्याला इथे, इथून निघताना. त्याच्यानंतर जेवढं ग्रॉस मटेरियल आहे आपल्याकडे, आपलं घर, आपल्या पर्सनल वस्तू ज्या आपण यूज करतो, कपडे, पैसा, दागिने, वस्तू आपल्या वापराच्या, टेबल खुर्ची, जे काय फर्निचर असतं ते, त्याच्यानंतर गिफ्ट आयटम्स, दागिने, मुलं आपली, ते पण आपले प्रॉडक्ट्स आहेत ना, ते, असं सगळं आपल्याला जड आहे. ते कॅरी होऊ शकत नाही. तर त्यामुळे ते जड सगळं आपल्याला इथे ठेवावं लागतं, ग्रॉस आहे. मुलांना इथे सोडावं लागतं. साठवलेला आयुष्यभराचा पैसा इथेच ठेवून जावा लागतो, तो घेऊन जाता येत नाही. तिकडे करन्सी वेगळी आहे, कारण इथली ही फिजिकल करन्सी आहे, कॅश. दागिने केलेले, आयुष्यभर घातलेले, इथे सोडून जावे लागतात. जमवलेला प्रपंच, वस्तूंपासून सगळं, टेबल खुर्च्या, सोफा, टीव्ही, फ्रीज, बिल्डिंग, सगळं इथे सोडून जावं लागतं. काहीही जात नाही. ठीक आहे, जड एवढंच आहे. थोड्याच वस्तू जड आहेत. आता आपण बघू सूक्ष्म, सटल, काय काय जातं. पहिलं, सटल म्हणजे आपण करतो ते विचार. कारण आपण आपल्यापासून पहिली सुरुवात करतो. डोक्यात असलेले विचार जे असतील ते, वाईट असतील तर वाईट जाणार आपल्याबरोबर, चांगले असतील चांगले जाणार, पवित्र असतील पवित्र जाणार आत्म्याबरोबर. त्याच्यानंतर फिलिंग्स, इमोशन्स, ॲस्ट्रल बॉडी, ते सगळं जाणार. की एखाद्याचा द्वेष केलाय, तो द्वेष जाणार. तो कुठल्या सोलचा केलाय, ते पण मेमरीज जाणार. की अमुक अमुक सोलचा आपण द्वेष केलेला आहे. अमुक अमुक सोल बरोबर, फिजिकल प्लेनला आपण व्यक्ती म्हणतो, पण आता आपण व्यक्तीचा अभ्यास करतच नाही ना. आपण ग्रॉसचा अभ्यासच नाही करत आहे, आपण सटलचा अभ्यास करतो. तर सोल म्हणू. तर ज्या ज्या सोल बद्दल राग, द्वेष, भय ठेवलेला आहे, भीती वाटते एखाद्याची, एखाद्याचा राग येतो, एखाद्याचा संताप येतो, एखाद्याचा द्वेष वाटतो, जेवढं काही आहे ते सगळं त्या सोलच्या मेमरी सकट व्यवस्थित, की या बरोबरचं आपलं नातं, ते वापस जातं आपल्या बरोबर, आत्म्याबरोबर. आणि म्हणूनच जन्म येतात पुढचे. ते सोल, ते जे काही बॅड कर्मा, म्हणजे इंटेन्शन, संतापाचं, रागाचं, जे काही आपण नेलं होतं पूर्वजन्मी कधीतरी, ते मॅनिफेस्ट व्हायला
वापस येतो आपण त्या सोल बरोबर. आणि ते घडतो, घडवतो. जो काही राग असेल, एखाद्याला वाटत असेल की अमुक अमुक व्यक्तींना चोपावं वाटतंय, असं जर असेल भावना, आणि ते इच्छा पूर्ण नाही झाली काय कारणाने, तर ते तशीच जाते आपल्या बरोबर. ठीक आहे. तर अशा बारीक सारीक इमोशन्स, जे जे विचार आपण केलेले आहेत व्यक्तीबद्दल आणि स्वतःबद्दल, दुसऱ्या व्यक्तीसाठी आणि स्वतःसाठी, ते सगळे जातात आपल्या बरोबर. तर काय झालं, थॉट म्हणजे मेंटल बॉडीतलं स्टफ, इमोशनल बॉडीचं, भावना सगळ्या त्या जातात. आता हे झालं आपलं सटल बॉडीतलं. त्याच्यानंतर आपण आपल्याच्या पलीकडे बघूया. आपण संपादन केलेलं पर्टिक्युलर विषयाचं ज्ञान, म्हणजे एखाद्याने खूप जास्त वास्तुशास्त्राचा अभ्यास केला, ते ज्ञान त्याच्याबरोबर जातं. एखाद्याने ज्योतिषचा अभ्यास केला अत्यंत मन लावून, ते त्याच्याबरोबर जातं. एखादा कलाकार आहे, त्यांनी कलेचा अभ्यास केला, तो जातो. एखाद्याने आध्यात्मिक अभ्यास केला, तो त्याच्याबरोबर जातो. ज्ञान हे अत्यंत सटल एनर्जी आहे, त्यामुळे ती 100% बरोबर जाते सोलच्या. तर जेवढ्या कला, स्किल्स स्किल्स असतो, म्हणजे एखाद्याने समजा मूर्ती बनवायचं शिकलं, हॉबी म्हणून ना, खूप इंटरेस्टने मूर्त्या बनवल्या, हॉबी म्हणून शिकला. कामधंदा काहीतरी वेगळा आहे, पण एक एक खूप इंटरेस्टने त्याने ते काम शिकलं, तर ती कला त्याच्या बरोबर जाते. ज्ञान जात, स्किल सेट्स जातात. आणि म्हणून मग आपण बघतो की आपल्याला कधी कधी आपल्याला गाण्यांचे सूर ताल कळतात. आपण काय टेक्निकली फुल नॉलेज घेतलेलं नाहीये गाण्याचं, पण गाणं कळतं हं. म्हणजे कान तयार असतात. मग तो कान कसा तयार झाला, याचा अर्थ आपला गाढा अभ्यास झालेला आहे पूर्वजन्मात. एखाद्याला वाद्य पटकन वाजवता येतं. साधं म्हणजे टेबलावर काही लोक असंच ग्रुपमध्ये मजा म्हणून वाजवत असतात, टेबलावर वाजवत असतात, पण खरंच तबला वाजवल्यासारखं, मृदुंग वाजवल्यासारखं वाजवतात. टेबल वाजवत असतात, गाणी म्हणत असतो, गाण्याच्या भेंड्या मुक्त खेळामध्ये. तर ते ज्ञान पण घेतलेलं असतं पूर्वी. एखाद्याला डिझाईन मधलं खूप कळत असतं. तर ते जेवढं जेवढं आपल्याला कळतंय ना, ते पास्ट मधलं आहे. आणि जे आपण नवीन शिकतो, ते आपण घेऊन जाणार आहे, इतकं क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता हे सगळं ज्ञानाचं झालं. ज्ञान पूर्ण सटल आहे, कला सटल आहे, टेक्निक्स आपण सगळे शिकतो, कम्प्युटर नॉलेज. त्याच्यानंतर जेवढे जेवढे स्किल सेट्स आहेत, ते सगळे ते सगळे आपल्या बरोबर, सोल बरोबर ती इन्फॉर्मेशन आहे. कारण स्किल सेट म्हणजे माती नाही जाणार आहे मूर्ती बनवायला शिकवलं म्हणून. कारण मूर्ती ही मूर्ती आणि माती जड आहे. पण ती बनवायची कशी, ती कशी घट्ट करायची, त्याच्यात किती पाणी घालायचं, किती चिकनी माती ती वापरायची, कुठल्या प्रकारची माती वापरायची, त्याच्यानंतर मूर्तीला भेगा जाऊ नये म्हणून काय करावं, छोटी मूर्ती असेल तर काय होईल, ह्यूज मूर्ती असेल तर काय होईल, हे जे सगळे एक्सपेरिमेंट्स, दिस इज नॉलेज. हे सगळं आपल्या बरोबर 100% जात. त्याच्यानंतर आता समजा स्पिरिच्युअल अभ्यास केलेला असेल, शास्त्रांचा म्हणजे वैदिक नॉलेज किंवा थिओसॉफिकल ऑकल्ट टीचिंग्स, किंवा काही आपण मॅजिकल नॉलेज, म्हणजे आता मॅजिक म्हणजे ते जादूगाराचं मॅजिक नाही. मॅजिक म्हणजे काही ऑकल्ट पॉवर्स असतात, त्या साधनेतनं, म्हणजे ते खरं नॉट अ गुड थिंग, म्हणजे पॉझिटिव्ह साईड नाही बघितली जात त्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये, इट इज डार्क साईड. बट काही लोक शिकतात कारण त्यांचे सोल त्या लाईट मध्ये असतात, डार्क साईड मध्ये असतात. त्यामुळे ते लोक ते कुठून तरी मिळवतात ज्ञान, काय करायचं काय नाही करायचं, पुस्तकं वाचून वगैरे. तर ते ज्ञान त्यांच्याबरोबर जातं. साधना केलेली असेल, म्हणजे आता मी सांगितलं होतं मागच्या वेळेला की शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती, या तीन मार्गाने साधकाचं, डिसिपलची ग्रोथ होते. स्पिरिच्युअल ग्रोथ, सोल इव्होल्युशन, या तीन प्रोसेसनी होते.
मग समजा शास्त्र प्रचिती या लाईफ मध्ये झाली, सगळे ग्रंथ वाचून झाले, भरपूर वाचन झालं, पुस्तकं वाचली, अभ्यास केला, ज्ञान पूर्ण संपादन केलं, पण दोन प्रचिती राहिल्या ना. शास्त्र प्रचिती मिळाली पण गुरु प्रचिती नाही मिळाली, कारण गुरु नव्हते या लाईफ मध्ये सोबत. जे काही त्यांनी गायडन्स देऊन कोणाच्या थ्रू करून घेतलं, पण फिजिकल गुरुचा तो एक असतो, एक पॅच असतो महत्वाचा, तो राहिलाय. आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स नॅचरली आत्मप्रचिती पण राहिली, कारण गुरुप्रचिती पहिले येते आणि मग आत्मप्रचिती, तर ती राहिली. मग झालं, संपलं, आपला काही हे झालं, नुकसान झालं असं होत नाही. शास्त्र ऑलरेडी माहिती आहे, नेक्स्ट इन्कार्नेशन मध्ये तीव्र इच्छा असेल प्रचंड आत्म्याची, तर त्याला अशा ठिकाणी जन्म येतो, अशा एन्व्हायरमेंट मध्ये, अशा माहोलमध्ये, अशा सानिध्यामध्ये, सहवासात, काही स्पेशल गोष्टींच्या, त्याला तिथे जन्म घेतो तो, अशा घरामध्ये, अशा वातावरणात, की जिथे त्याची गुरुप्रचितीचा योग येईल. त्या घराण्याचे कोणी गुरु असतील किंवा कोणाच्या तरी मार्गाने गुरूंची भेट होईल, आणि गुरूंचं सानिध्य, कृपा आणि अभ्यास, त्यांची साथ, त्यांच्या कृपेखाली ग्रो होणं, हे त्या घराण्यात जन्माला येऊन त्या सोलचं पूर्ण होईल. तर ते झालं. तर त्याच्यानंतर आत्मप्रचितीमध्ये जास्त काम करावं लागतं. गुरुप्रचिती येते, पण आत्मप्रचितीमध्ये सेल्फ स्टडी वेगळा आहे आणि सेल्फ एफर्ट्स पण वेगळे आहेत. आत्म्याच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी फिजिकल बॉडी तयार करावी लागते, बरेच लेयर्सवर काम करावं लागतं, भरपूर मेहनत आहे. परत ते समजा गुरूंचं सानिध्य मिळालं, पण काही लोअर बॉडीजचे इश्यूज असल्यामुळे, काय म्हणतो ना आपण, आपली गाडी पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे होत राहते, कारण प्युरिफिकेशन. तर जरी असं काही होत नाही की गुरु मिळाले म्हणून गुरूंचे सगळे शिष्य मुक्ती मिळाली एका जन्मात, एकाच गुरूंच्या सगळे 1000 शिष्य असतील तर ते सगळे डिसिपल्स एकदम टॉप लेवलवर पोहोचले स्पिरिच्युअल इव्होल्युशन मध्ये, असं होत नाही. कारण प्रत्येकाचे लेसन लर्न करणं, सोलची कपॅसिटी, फिजिकल बॉडीची टेंडन्सीज, त्याचं सगळं 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 तामझाम सगळा मागे पुढे होत राहतो, आणि असा जर्नी खेचाखेच खेचाखेच करत चालू असतो. तर जरुरी नाही की एका जन्मात गुरु मिळाले म्हणून मग त्या जन्मात सगळा जर्नी पूर्ण होईल गुरु प्रचितीचा. फक्त गुरु कळले एवढं पण होऊ शकतं. प्रचिती इज डिफरंट थिंग. गुरूंचा पहिले अर्थ कळला, आणि प्रचिती म्हणजे सर्वात गुरु मिळाले, दिसले, स्वतःतही गुरु दिसले, गुरूंमध्येही गुरु दिसले, आणि आपल्या भोवतालच्या सर्व लिव्हिंग बिंग्स मध्ये गुरु दिसले. ही आहे त्यांची प्रचिती. आणि त्याच्या पुढची हायेस्ट एक्सपिरियन्स हा आहे की गुरुमध्ये परब्रह्मन भेटला, दिसला, जाणवला, भावला, अनुभवास आला. मग पुन्हा तेच की स्वतःमधलं परब्रह्मन, गुरूंमधलं परब्रह्मन, आणि लिव्हिंग बिंग्स मधलं परब्रह्मन, एवढ्या सगळ्या लेवलनी गुरु कळतो, गुरु प्रचिती पूर्ण होईल, आणि मग जाऊन मग आत्म्याचा अनुभव येतो. तर असा जर्नी होत राहतो. तर जेवढे आपण फोकस, तेवढं त्याच्यावर प्रेशर येऊन नेक्स्ट इन्कार्नेशन आपलं तसं होतं. पण ह्या सगळ्या ह्याच्यात आपण इच्छेचा जेव्हा सेशन केला, तेव्हा खूप काय म्हणतो, फसवा फसवीचं सगळं काम चालू असतं. सगळं असलं तरी कुठेतरी गाडी घसरते, आणि भलत्याच ठिकाणी लक्ष जातं. आणि आपल्या अनेक गुरुचरित्रात म्हणा, किंवा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रात म्हणा, भागवतात म्हणा, अशा अनंत कथा लिहिलेल्या आहेत की मृत्यूच्या सुमारास देह ठेवताना आपलं आत्म्याचं लक्ष कुठे जातं, त्याच्याशी रिलेटेड आपला जन्म येतो. कारण शेवटची परम इच्छा ती होऊन जाते, तर तिथेच लक्ष गेलं तर तिकडेच. ती गोष्ट आहे ना याच्यामध्ये, धोब्याची. तो सांगतो की मी, माझं लक्ष मृत्यूच्या वेळेला गाईचं वासरू चिंधी चघळत होतं तिकडे गेलं, की अरे हे बाजूला काढून ठेवा. त्याला धोब्याचा जन्म आला, कापडामध्ये लक्ष गेलं. असे खूप आहेत, खूप 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 गोष्टी आहेत.
जड भरतची पण गोष्ट आहे की तो त्या ह्याच्यात अडकला, हरणाच्या पिलामध्ये. जीव, हरणाचा जन्म आला त्याला. आणि मग त्याच्या पण पूर्व पुण्याई म्हणजे साधनेची इतकी महाप्रचंड होती त्याची तयारी सोलची, भरताची. त्यामुळे त्या हरिणाच्या अवस्थेतही त्याला पूर्वजन्माची साधना आठवत होती. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की आपली फार मोठी चूक झालेली आहे, त्या हरणामध्ये मन अडकवून मोहमायेत पाशात हरणाच्या, आणि फार ब्लंडर मिस्टेक झालेली आहे. त्यामुळे शेवटी त्यांच्या लक्षात येतं की या देहातनं, अॅनिमल बॉडीतनं बाहेर येणं फार आवश्यक आहे. तर मग शेवटी ते काय करणार, आता आत्महत्या तर करू नाही शकत, एवढा अभ्यास आहे. मग ते शेवटी, तरी पण आत्महत्या पूर्ण नाही म्हणू शकत, पण ते सगळं कर्मचा त्याग करून गंडकी नदीमध्ये अर्धा देह बुडवून ठेवून पडले राहतात. येईल तेव्हा येईल मृत्यू. म्हणजे शेवटी तो देहत्याग होतो त्यांचा. आणि मग जड भरताचा ब्राह्मणाच्या कुळात जन्म आहे. मग ते काय करतात, कारण 2-3 जन्म त्यांच्या लक्षात आहेत केलेल्या चुका. मग ते वेड पांघरल्यासारखं करतात. इतके बुद्धिमान, इतके योगी असून सुद्धा ब्राह्मणाच्या घरात येऊन ते ज्ञान दाखवत नाहीत, त्यांच्या क्वालिटीज. कारण त्यांच्या लक्षात येतं की माझं जर तेजस्वीपणा जर उघडकीस आला आई वडिलांच्या किंवा ऋषीमुनींच्या किंवा कोणाच्याही, तर मी पुन्हा कर्मबंधनात अडकेन कुठल्या ना कुठल्या तरी. त्यामुळे ते भानगडीत पडत नाहीत. ते वेड्याचं हे पांघरतात आणि वेड्या वेड्यासारखं राहतात. जे अन्न मिळेल ते खातात, अशी त्यांची गोष्ट आहे. ते खूप काळजी घेतात की ह्या जन्मात आता कुठलंही असं कर्म नको की पुन्हा प्रवास अडकेल. ते चालताना पण त्यांची गोष्ट आहे की चालताना पण ते असे वाकडे 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 चालतात, का तर पायाखाली मुंगी वगैरे काही मरू नये की, आणि कर्मबंधनात आपण फसू नये, असं त्यांचं आहे. तर इतकी काळजी पुढे जाऊन घेतली जाते. अवेअरनेस वाढतो कारण आत्म्याचा, की कशामुळे जन्म वाढतायत ते कळतं. आणि त्यामुळे इतकं जास्त पॉझिटिव्ह आणि अटेंटिव्ह आणि फोकस्ड सोल होतो. तर त्यामुळे जरी आपल्या इच्छा असल्या आत्म्याच्या प्रगतीच्या, तरीही बऱ्याच असे मोह असतात की ते आपल्या कंट्रोलमध्येच नाही राहत, आणि कुठे ना कुठेतरी लास्ट मोमेंटला हे होतं. तसं ना, पता नाही कुठल्या गुरूंचं वाचनामध्ये मला वाटतं मी मागे सांगितलंय. नाव नाही लक्षात मला, त्या माझ्याकडे लिहिलेलं आहे ते. त्यांनी म्हटलंय माहिती नाही, गोंदवलेकर महाराज का ते दुसरे कुठले स्वामींच्या ह्याच्यात, की मृत्यूशय्येवर पडलेलं असताना, म्हणजे अखेरच्या दिवसांमध्ये आपल्या भोवताली, आता जेव्हा वेळ येते तेव्हा डॉक्टर्सही सांगून टाकतात की नातलगांना बोलवा, किंवा आता काही खरं नाही जे काय असेल, हे कॉमन आहे, घाबरायचं काही कारण नाही, मी बोलते त्याच्यात. पण अशा गोष्टी होतात. मग तुम्ही नातलगांना बोलावून घ्या. नातलग तर आता काय एवढंच आता टाइम हे राहिलेला नाहीये तरी का जगण्याचा, मुलं बाळ येतात आपले. त्यांनी म्हणलं होतं मृत्यूशय्येवर पडलेलं असताना, मृत्यू येत असताना अवतीभोवती असलेले नातलग हे द्रौपदीच्या 5 पांडवांसारखे असतात. अर्थ कळतोय? द्रौपदीचे 5 पांडव तिथे होते, राजा होता, सगळे होते, भीष्म होते, सगळं सैन्य होतं, दरबारी होते. पण तिच्या कोणीही मदतीस धावू शकलं नाही किंवा धावलं नाही. जी काही अवस्था द्रौपदीची होत होती, ओढाताण, तिथे तिचे 5 नवरे आवाज देऊनही उपयोगात आले नाही. तिथे कोण उपयोगात आलं? परमात्मा श्रीकृष्ण. त्याला हाक घातल्याबरोबर तो धावून आला. तर त्यांनी असं म्हटलं होतं की मृत्यूच्या शय्येवर पडलेलं असताना आजूबाजूच्या आपल्या मुलाबाळांकडे लक्ष केंद्रित न करता परमात्म चिंतनाकडे लक्ष फोकस करावं. त्याला म्हणायचं हा हा टाटा बाय बाय, जे काय आहे बघून घ्यायचं आणि ध्यान लावायचं, किंवा ध्यान म्हणण्यापेक्षा जाप करा, काय करा, असं काहीतरी. आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं, त्याचा धावा करायचा.
धावा की परब्रह्मा आता ये आणि या प्रवासातनं मुक्ती दे, जेणेकरून माझा नवीन प्रवास सुरू होईल. तर अर्थातच आपलं इच्छा मन विचार परब्रह्मामध्ये अडकलेले आहेत. रामामध्ये आहेत, श्रीकृष्णामध्ये जे काय आहेत. मग तो धावून येतो. तर अशी ती ते एका रावसाहेब सहस्त्रबुद्धे का काय आठवत नाही, तर कुठल्या तरी आपल्या संतांपैकी कोणाची तरी हे वचनं आहेत. आणि ती ते माझ्या कोरलं गेलं हृदयामध्ये. किती उत्तम उदाहरण आहे. द्रौपदीच्या 5 पतींसारखे आपले मुलं बाळ मृत्यूच्या शय्येवर, जे आपली काही मदत करणार नाहीये. हेल्पलेस आहेत ते. आपल्याला काय वाचवणार आहेत ते मृत्यूमधनं? का परमात्म्याला भेट लावून देणार आहेत? काहीच नाही करू शकत. तर असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता प्रश्न हा आहे आपल्या लोअर बॉडी आणि हायर बॉडी, हायर चक्रास, लोअर चक्रास आणि हायर चक्रास. तर आता आपण जो अभ्यास करतोय हा शास्त्र प्रचिती आहे. ते करता करता आपण आपली थोडीशी स्टँडर्ड आपण इम्प्रूव्ह केलेलं आहे. इंटेन्शनली केलंय. गायडन्स जो मला येतोय त्याच्याप्रमाणे मी जर्नी आपला घेऊन चालले आहे पुढे पुढे. त्यामुळे थोडंसं इंटेन्स अंडरस्टँडिंग लेवल वाढवलेली आहे मी. आणि समजावून सांगायचा प्रयत्नही करते. तर त्यामुळे आपण कुठेतरी आपली एक साधना प्रकार पण सुरू आहे सायमल्टेनियसली, पण तो ध्यान वगैरे करून न करता वेगळ्या पद्धतीनं. कारण जेवढं आपण ध्यानाने इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणू ना, किंवा काय म्हणतो आपण योगाभ्यास करून, हठयोग करून, ती तेवढी कंट्रोलमध्ये येत नाही जेवढी अंडरस्टँडिंग येत. कारण मी नेहमीच सांगते की लहान मुलांसारखे आहेत ऑर्गन्स आपले आणि आपले इंद्रिय. त्यांना प्रेमानेच समजावावं लागतं आणि त्यांची ताकद कमी करावी लागते. तर ते प्रेमाने सांगून, अंडरस्टँडिंग देऊन, समज देऊन, ज्ञान देऊन त्यांचा जोर आपण कमी करतो आहोत. त्यामुळे ही खरं तर ही खूप पॉवरफुल अभ्यास आपला ऑलरेडी चालू आहे. जरी आपलं ध्यानधारणा हे वगैरे होत नसलं, कारण ती तर लास्ट स्टेज आहे. जोपर्यंत सगळं आपला सिस्टमच नाही एलिजिबल होत तोपर्यंत ध्यान लावून काय होणार आहे? काहीच नाही होणार आहे. काही दिसणार नाही. इकडे हे होतंय तिकडे ते होतंय तेच अनुभवायला मिळणार डोळे बंद करून. तर त्यामुळे आपली जी साधना चालू आहे ज्या वेगळ्या पद्धतीची युनिक वेनी, ती खूप इंटेन्सिव्ह आहे. तर आता लोअर बॉडीज मधनं अपर बॉडीज मध्ये जायचंय म्हणजे काय, तर लोअर चक्रास जे काही वॉन्ट्स अँड डिझायर्स आहेत, त्यांच्या इच्छा आहेत ऑर्गन्सच्या आणि चक्रांचे सब्जेक्ट्स, टॉपिक्स, त्याच्यामध्ये आपण टाइम इन्व्हेस्ट न करता आत्म्याचं, फिजिकल बॉडीचं, मेंटल बॉडीचं आणि इमोशनल बॉडी, वैचारिक शरीर, भावनिक शरीर, फिजिकल शरीर आपलं जड आणि आपले चक्र, ह्यांना एंगेज न करता, आणि आत्मा ह्यांना त्याच्या वॉन्ट्स अँड नीड्स अँड डिझायर्सला फुलफिलमेंट मध्ये न एंगेज करता आपण सगळं थांबवतो त्यांचं काम. की थांब रे तू जरा, तुला काय हे खायचं ते खायचंय, अमुक बघायचंय तमुक बघायचंय, तू थांब जरा, मला काहीतरी अभ्यास करायचाय, मला काहीतरी ऐकायचंय, मला कशावर तरी विचार करायचा आहे, मला त्याचं डीप थिंकिंग करायचंय, अंडरस्टँड करायचंय. तर आपण त्याला थांबवतो आणि आपण अपर चक्राचं काम करतो. तर ह्या पद्धतीनं अपर चक्राची हॅबिट आपण लावून घेतोय. ह्याच्यानी काय होतं की जे आपल्या बरोबर जातं ना, त्या सगळ्या वासना शमलेल्या वासना असतात. त्यामुळे पुढच्या इन्कार्नेशन मध्ये आपल्याला मेमरी आहे नाही ह्याचा काही संबंधच नाहीये. ही अशी बँक आहे जी सटल सब्जेक्ट जे मगाशी मी सगळे काउंट केले, ज्ञान, त्याच्यानंतर वासना, इच्छा, ही अशा अकाउंट मध्ये जाते की जे अनएंडिंग आहे. अनंत जन्माची पुंजी त्याच्यात टाकली जाते, असं अकाउंट आहे, बँक अकाउंट आहे हे. इमोशनल बॉडीने केलेले सगळे व्यवहार त्याच्यात अकाउंट मध्ये जातात सोलच्या. मेंटल बॉडीने केलेले सगळे विचार त्याच्या अकाउंट मध्ये जातात मेंटल बॉडीच्या. आत्म्याने केलेली साधना, अंडरस्टँडिंग, ज्ञान संपादन केलंय ते त्या अकाउंट मध्ये जात. ते कुठे गायब नाही होत. आपल्या पृथ्वीवरचे बँक अकाउंट पृथ्वीवरच राहतात. त्याच्यातली अमाऊंट, त्याच्यातलं आपलं काय पैशाची हे केलेली असते साठवण, ती आपल्याला इथे खाली सोडून जावी लागते.
पण आपल्या इमोशनल मेंटल बॉडीनं, चक्र डेव्हलपमेंटनी जी काही कपॅसिटी त्यांच्यात डेव्हलप झालेली आहे ती चक्रांची मेमरी आहे, इद्रिक बॉडीची आणि आत्म्याची, ती सगळी वर आपल्या बरोबर जाते आणि ती कंटिन्यू जर्नीच्या फॉर्म मध्ये वापस येते. असं होत नाही की पुन्हा पहिल्यापासनं आपली साधना सुरू झाली. इ- होते पहिल्यापासूनच, पण ना फास्ट होते. म्हणजे एखाद्याला बिलकुल पहिल्यांदा नीट आहे का, थोडस कॉम्प्लिकेटेड वाटेल. पर्सनची साधना आत्ताच्याच जन्मात सुरू झाली तर त्याला साधारण कॉन्सन्ट्रेट करायला वगैरे खूप वेळ लागेल. खालच्या लोअर चक्रासचे डिझायर्स कंट्रोल करायला वेळ लागेल. सारखं डायव्हर्ट होईल माइंड, इकडे गेलं तिकडे गेलं, भर 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 विचार येत राहतील. पण बी पर्सननी मागच्या जन्मात काहीतरी असा आता जो आपला चालू आहे तसा काहीतरी अभ्यास केलेला आहे. तर होईल काय, तोही क्लास 1 ला जाणार आहे, नर्सरी केजी ला जाणार आहे, पण तो खूप फास्ट पिकअप करेल, जसं काही काहीतरी दैवी चमत्कारच होऊन राहिला. तर तो पिरियड कमी होऊन जातो, रिड्यूस होऊन जातो. क्लास करायचा नाही हे नाहीये. आपला अंडरस्टँडिंग करण्यामध्ये आणि प्रॅक्टिकली अचीव करण्याचा जो टाइम ड्युरेशन आहे लागणारा एक्सपेक्टेड, तो एकदम कमी लागतो. कारण अभ्यास आधी झालेला आहे मागच्या जन्मात. त्यामुळे आपण पटकन पिकअप करतो. मग टीचर काय खुश होतो, तो लगेच पुढचा अभ्यास देतो, पुढचा अभ्यास, पुढचा अभ्यास. जिथपर्यंत झालेला आहे तिथपर्यंतचा जर्नी फास्ट होतो. आणि मग एका सर्टन लेवलवर आल्यानंतर मग त्या सोलला पण कळतं, त्या बी व्यक्तीला, की अरे इथपर्यंत तर मला खूप फास्ट कळलं. मग तिथे खूप गडबड होते थोडीशी त्याची. त्याला असं अहंकार निर्माण झालेला असतो. हे थोडस मी ऍडिशनल वेगळं सांगते, की ज्यांचं फास्ट 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 होतं ना त्यांना अहंकार व्हायला लागतो, की अरे मी काहीतरी स्पेशल आहे, मला काहीतरी पटकन कळतंय. त्याला हे नाही कळत की तेवढा ग्रेड 5वी पर्यंतचा अभ्यास मागच्या जन्मात केलेला होता, म्हणून माझं 5वी पर्यंत फास्ट झालेलं आहे. आता 5वीच्या पुढचं मला मेहनत करायची आहे. आणि तिथे गडबड होते. मग पुन्हा तो पहिली दुसरीला खाली येऊन बसतो. हे आहे ते. आय होप कळतंय तुम्हाला मी काय सांगते. अहंकार कुठेही ठेवायचा नाही. आपली जर ग्रोथ फास्ट होत असेल तर समजायचं आपण जस्ट करून थोडस आलेलो आहे, रिव्हिजन करतोय म्हणून फास्ट होत आहे. त्याचं काही ग्रेटनेस नाहीये. तर तिथून पुढे कंटिन्यू होतं, मग स्पीड वाढतो. मग एका सर्टन लेवलला आल्यानंतर मग मात्र प्रॉपर पुन्हा मेहनतीनं अभ्यास सुरू होतो. मग ते अख्खं लाईफ जातं. मग तिथपर्यंत झालंय, मग पुन्हा नेक्स्ट लाईफ, थर्ड लाईफ मध्ये पुन्हा त्याचं खालपासून सुरुवात होते, पण ते परत फास्ट होतं एक आणखीन पुढच्या लेवल पर्यंत. त्याच्या पुढच्या लेवलला त्याला मेहनत घ्यावी लागते. अशा पद्धतीनं हा सगळा जर्नी, इन्कारनेशन टू इन्कारनेशन, लांब ड्युरेशननी, चांगलं लंब अनेक इन्कारनेशन जातात. कारण मध्ये मध्ये कर्म पण तिखट मीठ मिरची मसाला टाकत राहतं ना, त्यामुळे थोडस मागे पुढे मागे पुढे सापशिडीचा खेळ आपला चालू राहतो. पण बेसिकली जो प्रश्न आहे की लोअर बॉडीतनं हायर बॉडी किंवा लोअर चक्राज मधनं मी हायर चक्रा कॉन्शियसनेस मध्ये गेले तर मला पुढच्या जन्मामध्ये मग हे माझ्या लक्षात कसं राहणार. तर आपण जेव्हा म्हणतो माझ्या लक्षात, मग मी कोण आहे? मग मी जो प्रश्न विचारतोय ती व्यक्ती आहे का मी म्हणजे सोल आहे? सोलला काही सांगावं नाही लागत, सोलला रिमाइंडर द्यावा नाही लागत, कारण ती हायेस्ट सटल एनर्जी आहे. त्याला बरोबर माहिती आहे त्याने किती शिकलाय. त्यामुळे आत्ता ती चिंता अजिबात करायची नाही. सहजपणे मिळणारं अमृत पिऊन घ्यायचं, पचवायचं. एवढंच मी सांगू शकेन. हे सगळं एक 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 एफर्ट काउंट होणार आहे. तो तुमच्या अकाउंट मध्ये रजिस्टर केला जाणार आहे आणि त्या मागच्या अभ्यासावर पुढचा जर्नी सुरू होणार आहे. हा, ही जी सटल एनर्जीची बँक आहे ना, ही ती खतम नाही होत, संपत नाही. जन्म जन्मांच्या मध्ये ती कंटिन्युएशन मध्ये राहते, कारण सोल इव्होल्युशन चालू आहे ना. कळतंय? सोल इव्हॉल्व होतोय, मागच्या पेक्षा पुढे, मागच्या पेक्षा पुढे. मग तो डाटा इरेज केला तर कसा होईल इव्हॉल्व? इव्होल्युशन होणार नाही ना. तो सटल डाटा जो आहे तो इरेज नाही होत, इन्फॉर्मेशन इरेज नाही होत, डिस्ट्रॉय नाही केली जात.
ती सोलच्या सोबतच राहते एका पर्टिक्युलर एरियामध्ये, आणि त्यामुळे ती कॅरी फॉरवर्ड होत राहते, दरवेळेस ती येते. तर ह्याचं उत्तर मी दिलं की काळजीचं काहीही कारण नाही. ते आपोआपच आपण फॉलो करत करत आपला जर्नी होणार आहे. काळजी ही घ्यायची की कुठल्याही प्रकारे आपल्या जर्नीला आपण वाढवायचं नाही. इच्छा अननेसेसरी कुठेतरी काहीतरी क्रिएट करून, कशात तरी फालतू गोष्टींमध्ये अडकून अडकून आपण शक्यतो वाढवायचे नाहीत. बाकी आता प्रत्येकाच्या सोलचं डिवाइन प्लॅन रेडी आहे, घेऊन आलेला आहे. त्याचंही काही दुःख करायचं नाही की अरे हाय हाय आमचं असं आहे, असं काहीही नाहीये. ते जेवढं प्रत्येकाचं होतो तेवढीच वर्ष आणि जन्म प्रत्येकाला लागणार आहेत, ते फिक्स आहे. त्यामुळे दुःख कशाचंही वाटून नाही घ्यायचं. ग्रोथ कडे मात्र लक्ष जरूर द्यायचं. हे या प्रश्नाचं उत्तर होतं. आता आपला 12वा अध्याय सुरू आहे आणि त्यातला पाचवा 4 श्लोक पर्यंत आपण पूर्ण केलं होतं, आणि आता हा 5वा श्लोक आज आपण घेतो आहोत. क्लेशोधिक तरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. प्राणी मात्राचे जे परमैक हित आधाररहित निराकार, तया सद्वस्तूचा पावावया ठाव बांधिती जे हाव भक्तिविण. सद्वस्तू म्हणजे काय? तर ब्रह्माचा, परब्रह्म, रहित, परमैक हित म्हणजे आत्यंतिक कल्याण, प्राणी मात्राचे जे परमैक हित आधाररहित निराकार, तया सद्वस्तूचा पावावया ठाव बांधिती जे हाव भक्तिविण. पदे महेंद्रादी तया नागविती गाठोनी एकांती मार्गा माझी. रिद्धी सिद्धी द्वंद्वे होऊनी प्रकट अडविती वाट योगी यांची. कामक्रोधा वेग होती अनावर तयासी अपार पीडा देती. झुंजवावे लागे शून्यासवे अंग दुष्कर हा योग पंडुसुता. शून्यासवे म्हणजे शून्य म्हणजे आकाश, मोजता येत नाहीत कारण ते. भागवावी भूक भुके ते गिळून द्यावे तृषा पान तृषे लागी. किंवा हात वावा भालोनी सतत बैसावे मापित वायू लागी. तेथे जागेपण हिच निद्रा होय विहार इंद्रिय निरोधाचा. वृक्षवेली संगे करावे संवाद मानोनी सुरध तया लागी. पांघरुनी ऊन नेसोनी आशित राहावे घरात पर्जन्याच्या. जन्मोजन्मी तोची प्राप्त व्हावा पती म्हणून या सती सती जाय. परिपती विण नित्य सती जावे तैसेची जाणावे दुर्घट हे. किंवा जैसा कोणी अर्पी निज प्राण कराया रक्षण स्वकुळाचे. येथे तैसे काही जरी नसे काज तरी नित्य झुंज काळा संगे. ऐसे मृत्यू होऊन साधन हे तीक्ष्ण धनंजया जाण कष्टदायी. भक्तीचा हे सांगितलेलं आहे या ह्याच्यामध्ये की भक्ती कशी असली पाहिजे. घोर दाहकारी तप्त काळकूट तयाचा का घोट घेव वेल. फाटल्या वाचून राहील का तोंड पर्वत प्रचंड गिळू जाता. म्हणून जे कोणी योग मार्गे जाती तया कष्ट होती अनिवार्य. पाहे बोथऱ्यासी लोखंडाचे चणे भाग पडे खाणे जिये वेळी. तिये वेळी तेणे काय बरे पोट नव्हे का प्राणांत तयाचा तो. काय बाहुबळे सिंधू तरवेल पायी चालवेल अंतराळी. रण धुमाळीत शिरोनी साचार शरीराते वार न घालता. सूर्यमंडळासी जाईल भेदून ऐसा असे कोण बळवंत. ना तरी दुर्बळ पांगळा अपंग धावेल का सांग वायू संगे. निराकार ब्रह्म स्वरूपाचे ठाई तैसी गती नाही देहवंता. ऐसे असोनीही जरी धैर्य बळे गाठाया निघाले महाशून्य. तरी सर्वथा ते पात्र होती क्लेशा ऐके गुडाकेशा पंडुसुता. म्हणून जे कोणी जाती भक्ती पंथे नाहीच तया ते ऐसे कष्ट. आता भक्तीने का जायचं त्याचं कारण सांगितलंय. बेसिकली भक्ती म्हणजे प्रेम, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं. तर हे एवढं सगळे काय म्हणतो आपण,
प्रचंड कष्ट त्याचे शारीरिक मानसिक हे करत करत करण्यापेक्षा प्रेमाने जर गेलं त्या रस्त्याने, तर प्रेमाने पटकन आपल्याला त्याचं फळ मिळतं. जसं आता मगाशी सांगितलं, इंद्रिय परब्रह्म तर नंतर झाला, पण पहिले इंद्रियांना धाक धपटशा केला तर ते नाही ऐकत आपलं. पण त्यांना जर प्रेमाने समजावलं तर ते प्रेमाने आपल्या कंट्रोलमध्ये येतात. आणि तसंच भक्तीचं आहे. हा जो परब्रह्म आहे ही प्रचंड शक्ती आहे आणि प्रचंड ताकद आहे आणि प्रचंड स्वरूप आहे. शून्य म्हणजे आकाश, म्हणजे अव्यक्त निराकार असा असला तरी तो, आपण त्याला मुठ्ठीत कसं बांधणार, इतकं अफाट शक्ती आहे ती, जी मोजमाप करण्याच्या पलीकडे आहे. ती ती कशी ती कशी आपण आपल्या कंट्रोलमध्ये आणणार किंवा त्याचे आपण कसे होणार, ज्याला मोजमापच नाहीये. तर तिथे एकच उत्तर आहे की भक्ती. भक्तीनं भले भले च मन आपण जिंकू शकतो. भक्तीनं मोठ्या मोठ्या शक्तींना आपण आपल्या हृदयामध्ये बांधू शकतो आपल्याशी, आणि आपण त्यांच्याशी बांधले जाऊ शकतो. म्हणून साठी भक्तीचं महत्व जास्त आहे. आपण बघितलं असेल, जे योगी म्हणजे हठयोगवाले योगी असतात, ते खूप लॉजिकल बोलत असतात. किंवा असे असे बरेच लोक आपल्याला बघायला मिळतात स्पिरिच्युअलिटी मध्ये पण, की खूप तंत्र विद्या आणि लॉजिकल बोलत राहत. तिथे त्यांच्यातनं बॉडी लँग्वेज मध्ये किंवा कदाचित मी म्हणेन डोळ्यामध्येच लॉजिकच दिसतं. असे आहेत काही संत आत्ताचे जे आहेत ते खूप टेक्निकली बघतात या सगळ्याकडे. त्यांच्यामध्ये ना भक्तीचा चमक जी डोळ्यात असते ना, एक एक वेगळी चमक असते भक्तीची. ती कधीच दिसली मला तरी दिसली नाहीये. आत्ताच्या काळातले जे चांगले संत आहेत, संतच म्हणायचं त्यांना, गुरु म्हणून बसलेले आहेत, ते काम करतायत, त्यांचं बोलते मी. ते टेक्निकल दिसतात, तांत्रिक किंवा योगिक क्रिया योग म्हणा किंवा काय, टेक्निकली त्यांना परब्रह्मन कळतोय. पण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर भक्तीचा सब्जेक्ट कुठे दिसत नाही. ते टेक्निकली कॅच करण्याचा प्रयत्न करतात. जमत नाही असं नाही, 100% जमतं. पण भक्तीमध्ये ना प्रेमाने आपण त्याचं परमात्म्याचं परब्रह्माचं हृदय जिंकू शकतो आणि डायरेक्ट आपण त्याच्या हृदयात जाऊन बसू शकतो. जे टेक्निकली लॉजिकल अनालिटिकल थिंकर्स जाऊ नाही शकत. ते त्याच्याशी बहसबाजी कॅल्क्युलेशन्स करत राहतात. हा हा मंत्रविद्या इतकी करायची, हे तंत्र तितकं वापरायचं, ही प्रोसेस करायची, ती प्रोसेस करायची, इथून प्राण न्यायचा तिथून प्राण न्यायचा, असं खूप सारं आडेवेडे आडेवेडे घेत जिंकायचा प्रयत्न करायचा परमात्म्याला. आपल्याला परमात्म्याला जिंकायचं नाहीये, त्याच्या हृदयात आपण जाऊन बसायचंय. तर अशी जागा फक्त भक्तीनच मिळते. ही गंमत आहे. आणि म्हणून खूप वेगळाच पंथ आहे हा. ह्यानी एक 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 वेगळं म्हणजे डोळ्यांमधला भाव पण दिसतो आपल्याला अशा संताच्या. त्याला कारण प्रत्येकात परब्रह्म दिसतो. अत्यंत प्रेमळ, अत्यंत कंपॅशनेट, प्रचंड दया क्षमा शांती करुणा, प्रचंड प्रेम प्रत्येक जीवासाठी. कुठेही ते लॉजिकली बघत नाहीत जगाकडे, बाहेरच्या परब्रह्मन एनर्जीकडे स्वतःच्या बाहेरच्या, ते असं ह्यानी नाही बघत. कॅल्क्युलेटिव्ह असं एक वेगळीच हे डोळ्यात दिसते ती. लोकांकडे बघण्याची नजरेमध्ये सगळं दिसतं. आत्म्याची उन्नती सगळी नजरेत डोळ्यात दिसते माणसाच्या. डोळे फार वेगळे असतात. तर हा भक्तीचा मार्ग हा असा आहे. त्यांनी आपण आपल्या हृदयात त्याला तर ठेवतोच, पण आपण त्याच्या हृदयात जाऊन बसतो. डबल साइडेड आहे, असं त्याचं सामर्थ्य आहे. हे काय इथे म्हटलंय ना त्यांनी, घोर दाहकारी तप्त काळ कुट, तयाचा का घोट घेव वेल, फाटल्या वाचून राहील का तोंड,
पर्वत प्रचंड गिळू जाता. म्हणून जे कोणी योग मार्गे जाती तया कष्ट होती अनिवार्य. म्हणजे खूप कष्ट घेणार, खूप मेहनत करणार, मग मग तिथे ते सगळं होताना खूप खूप ना हा विषय फार खोलात जाण्याचा आहे. अहंकारही कदाचित वाढू शकतो किंवा त्रागा, की अरे मी एवढं केलं पण मला अजूनही तू प्राप्त झालेला नाहीयेस, असंही कधी कधी होतं. किंवा काहीतरी मी अमुक करून दाखवीन की या जन्मात मी हे एक टार्गेट स्वतःच फिक्स करून मी हे अचीव्ह करीन. तर म्हणजे कॉम्पिटिशन केल्यासारखं कुठेतरी ते येतं परब्रह्म. परब्रह्म म्हणजे कसा तो असा, काय कसं सांगू, इतकं सुंदर ब्लेंडिंग झालं पाहिजे आपलं त्याच्याबरोबर, मिक्सिंग आणि असं एकरूप झाल्यासारखं झालं पाहिजे, की असा वेगळा काढायचा म्हटला तर आपला आत्मा आणि परब्रह्म, विठ्ठल म्हणा, काही काही घ्या तुम्ही, तसं सेपरेट नाही करता आलं पाहिजे. इतकं असं मस्त मिक्सचर, असं ब्लेंडिंग म्हणू शकते मी ते, इतकं सॉफ्टली सटल लेवलवर इतकं मऊ मऊ असं छान मिक्सअप झाला पाहिजे आपला सोल परब्रह्माशी. हे जे आहे ना, हे योग विद्या असलेले आणि तंत्रविद्या असलेल्या लोकांमध्ये कुठेही हे कणभर सुद्धा दिसत नाही. कारण त्यांच्या याच्यामध्ये मी केलं असं कुठेतरी अननोईंगली येत असतं. तेही पहुंचे हुए साधक असतात म्हणजे, नो डाऊट. पण कुठेतरी तो चेहऱ्यावर एक 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 रेषा असते ती. म्हणजे आता मी नावं नाही घेणार कोणाची, पण मला ती प्रचंड जाणवते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते. हा, पण योग क्रिया करताना सोबत भक्ती पण मिसळलेली असेल, भक्तीचा रंग, पिंक कलर, भक्तीचं प्रेम त्या योगामध्ये मिसळलेलं असेल तर मजा काही औरच असते. खरंच म्हणजे मग तर ते उच्चांक गाठेल. पूर्ण भक्तीनं पण नाही. मागे मी अनेकदा सांगितलंय की हे सगळे पंथ एकत्र येतात तेव्हा उत्तमोत्तम प्रगती होते. पण एकाच्या ह्याच्यावर आपण नाही जाऊ शकत. पण मिक्सचर होईल तर खूपच सुंदर रिझल्ट येतील त्यातनं. आपुल्या वाट्यास स्ववर्णानुसार कर्मेजी साचार आली येथे, तिती पुरेपूर आचरती वीरा कर्मेंद्रिय द्वारा आनंदाने, निषेधिले शास्त्री ते ते नाचरती कर्म ते करविती विहित जे, परी मनोभावे माते समर्पून टाकीती जाळून कर्मफळे, होता माझ्या ठाई कर्मांचा संन्यास, बाधेना तयास कर्मबंध, काया वाचा मने परी मनोभावे माते समर्पून टाकीती जाळून कर्मफळे, होता माझ्या ठाई कर्मांचा संन्यास, बाधेना तयास कर्मबंध, काया वाचा मने सर्व ही व्यापार करीती साचार माझ्यासाठी, ऐसे माझ्या ठाई घडोनी जे गेले उपासिती भले निरंतर, आणि ध्यान मिशे हृदयाचे जयाचे हृदय माते घर होय राहावया. बघा, तेच बोलला की नाही त्याने, की आपण त्याच्या हृदयात आणि तो आपल्या हृदयात, इतकं मिक्सचर, एकरूपता. तिथे भक्त वेगळा काढू नाही शकत आणि त्यातनं परब्रह्म वेगळं काढू नाही शकत. इतकं सुंदर ब्लेंडिंग होतं. आणि ध्यान मिशे जयाचे हृदय माते घर होय राहावया, ज्याचे भक्ती प्रेम पार्था सर्वथैव करी देव घेव माझ्याशीच. गिव्ह अँड टेक फक्त त्याच्याशी, दुसरा काहीही संबंध नाही. मी हे केलं, मी ते केलं, अमुक हे पार केलं, तमुक ते क्रॉस केलं, काही मतलब नाही. जे आहे ते आनंदाने करायचं, शांत राहायचं. शास्त्र विद्या सगळं अभ्यासलं तरी तू आणि मी आपण एकच, आणि सर्वांमध्ये तूच आणि सर्वांमध्ये मी, एकत्र, सगळं एकत्र ब्लेंडिंग मस्तपैकी. भोग आणि मोक्ष बापुडे लेखून तया डावलून दिले ज्यांनी. आता होतं काय, की आत्ताच मी म्हंटल की कर्मयोगी, क्रियायोगी, तंत्रविद्या योगी, जे तांत्रिक आहेत, जी लाईनेज आहे ती,
याच्यामध्ये ना कृती करण्याला केलं 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 फार होऊन जातं. आणि मग ते केल्याला कोणी केलं, तर अमुक व्यक्तीनं केलं, असं होतं ते. इथे करणारा तूच, पूर्ण भावच वेगळा आहे. रोल म्हणजे एक एक छटाच वेगळी आहे, प्रत्येक झालरच आहे त्याला पूर्ण अशी एक अ, अ, खूप सुंदर त्याला रेखीव डिझाईन आहे आपल्या जगण्याला. एक एक सुंदर छटा आहे त्याच्यामध्ये प्रेमाची, की प्रत्येक कर्म हे त्याचं काय आपलं काय एकच होऊन जातं, तोच करतोय तोच. हा, पण आता आपण म्हणू की तो करतोय असं म्हणायचं ना, आपले पुन्हा मग काहीतरी डोकी चालवत राहायची, आपल्या तारे तोडत राहायचे, तसं नाही हं. हे खूपच काळजीपूर्वक जगण्याचा विषय आहे भक्तीचा पण. म्हणजे भक्ती पोटी आपण असं म्हणतो की माझे गुरु माझ्याकडनं काम करवून घेतात, किंवा माझे गुरुची इच्छेप्रमाणे मी जगतो. जसं इथे वर म्हटलंय ना की थांबा सांगते. आपुल्या वाट्यास स्ववर्णानुसार कर्मे जी साचार आली येथे, ती पुरेपूर आचरती वीरा कर्मेंद्रिय द्वारा आनंदाने. निषेधिले शास्त्री जेते नाचरती, कर्म ते करीती विहित जे. परी मनोभावे माते समर्पून, टाकीती जाळून कर्मफळे. आता हे ना इथे पण थोडंसं ट्रिकी आहे. आपली परीक्षा पाहतात गुरु. म्हणजे आपण हा अभ्यास जेव्हा भक्ती योगाचा करायला सुरुवात करतो, भक्ती योगाचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण प्रत्येक कर्म, प्रत्येक ऍक्शन, प्रत्येक थॉट, प्रत्येक इमोशन आणि कर्मातनं मिळणारं फळ हे सगळं गुरूंना समर्पित करायचं आहे. हे आपण सुरुवात पण करतो करायला अंडरस्टँडिंगनी, की हो बाबा मला अमुक मग आपण म्हणतो बुद्धी तुम्हीच द्या, प्रेरणा तुम्हीच द्या, विचार तुम्हीच द्या, कृती करण्याचं सामर्थ्य तुम्ही द्या, असं सगळं आपण म्हणायला सुरुवात करतो. पण ना आता आपल्याला माहितीये ना की कधी कधी आपण इतकं मेकॅनिकल होऊन जाते आपली ऍक्शन, की जसं बायकांचं कसं होतं, ओट्या जवळ गेल्यावर पटकन लायटर घेणार, गॅस ऑन करणार, गॅस लावणार, पातेलं उचलणार, ठेवणार, पाणी ओतणार, चहा साखर, असं म्हणजे एकदम ऑटोमॅटिक. त्याच्यामध्ये काही कॉन्शियसनेस नसतो असा की हा मी आता गॅस लावला, मी आता पातेलं असं ठेवलं. ऑटोमॅटिक होऊन जातं ते. एकदम मेकॅनिकल ऍक्शन आहे ती, की तिथे गेल्यानंतर चहा करायला अटेंटिव्ह राहत नाही आपण. तसं साधनेमध्ये पण, अभ्यासामध्ये पण आपल्या मेकॅनिकल होऊन जातात गोष्टी. युज टू होतो आपण, की अच्छा हे करायचंय ते कधी कधी चांगलं पण असतं आणि कधी कधी नकळतपणे आपल्याकडनं ब्लंडर्स पण व्हायला लागतात. म्हणजे काय म्हणताना आपण म्हणतो "हो, बुद्धी तुम्ही दिली, हे तुम्ही दिलं, ते तुम्ही दिलं, तुमच्या ह्याने चाललंय", आणि तरीही सायमल्टेनियसली आपण जगताना आपल्या इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करत राहतो. आणि एकीकडे म्हणत होतो तुम्ही 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 तुमच्या तुमच्या हिशोबाने चाललंय सगळं. हे तर ना डायरेक्ट शुद्ध चिटिंग आहे गुरुशी. डायरेक्ट चिटिंग. आणि त्याची शिक्षा भोगावी लागते. कारण आपण आपल्या अवयवांकडनं, इंद्रियांकडनं, शरीराकडनं होणाऱ्या कुठेतरी प्रत्येक चुकीच्या कर्माला, अननेसेसरीली केलेल्या कर्मांना ज्याची आवश्यकता नसते, गरज नाहीये, पण तरी आपण करतोय. आणि एक सकाळी मात्र बोलतोय आपण की तुम्हीच माझ्या हृदयात बसा आणि माझ्या बरोबर चला, आणि तुम्हीच माझं शरीर चालवा, बुद्धी चालवा, ज्ञान द्या, सगळं अवयव चालवा. पण अवयव मात्र काय काय दिवसभर उद्योग करून घरी येत आहेत. मग ही फसवणूक झाली गुरूंची. गुरु नाही म्हणत आहेत की अमुक काम कर, दुसऱ्याचा इन्सल्ट कर, किंवा त्याला बोल, त्याला ह्याला टोमणा मार, किंवा मग काही खा, किंवा इकडे तिकडे जा, टाइमपास कर, काही म्हणजे जे काही आपण कर्म करत असतो ती. म्हणजे सकाळी त्यांना बरोबर घेऊन जाणार सुरुवात दिवसाची करताना, कारण ते मेकॅनिकल ऍक्शन झालेली आहे आपल्याकडे, आपल्या शरीराची, मनाची, बुद्धीची, विचाराची. आणि दिवसभरात आपण आपल्या धुंदीत असल्यासारखेच जगत असतो. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ती प्रार्थना करणार, असं महिनोन महिने चाललेत, वर्षानुवर्ष चाललेत. आपण कोणाला बेवकूफ बनवतोय? स्वतःला बनवतोय का गुरुला बनवतोय? स्वतःला तर बनवतोच आहोत, पण आपण त्यांच्याशी पण खोटं वागतोय. आणि हे त्यांच्या नजरेतनं चुकत नाही.
ते विजिबली प्रेझेंट असू दे नाही तर नसू दे, काही फरक नाही पडत. कर्म हे कर्म आहे. ते मी आत्ताच सगळं सांगितलं. हे आहे, ते सटल आहे सगळं. सगळं जाणार आहे. गुरुची केलेली फसवणूक, परब्रह्माची केलेली फसवणूक अत्यंत ब्लंडर मिस्टेक करते. ब्लंडर कन्सिडर केली जाते मिस्टेक. म्हणजे साधं माणसाला फसवणं छोटं होऊ शकतं, पण गुरूंना फसवणं, गुरूंशी वाकडं वागणं, गुरूंचा द्वेष करणं, गुरूंना पाण्यात पाहणं, गुरूंशी कॉम्पिटिशन करणं, गुरूंना नीचा दाखवणं, हे सगळं ब्लंडर आहे, ब्लंडर. आणि ते पातक आहे. त्याची शिक्षा त्या जीवाला भोगावी लागते, आयदर सेम लाईफ टाइम मध्ये, आयदर नंतर नेक्स्ट इन्कार्नेशन मध्ये. भयंकर मोठी शिक्षा होते त्यात. त्यामुळे गुरुशी कधी ना वेडेपणा करू नये, एक्सपेरिमेंट करायला जाऊ नये. झुकतच असलं पाहिजे आपण, सरेंडरच असलं पाहिजे, आपली मान खालीच असली पाहिजे. तिथे कॉम्पिटिशन येत नाही. आपण आपल्या कलिग बरोबर करावी, तिथे नाही करू कधी. जरा पण गलतीनं पण हे काम करायचं नाही. महाकठीण अवस्था होऊ शकते. हे हे काही मी माझं विचार नाही सांगत आहे. हे शास्त्रात सांगितलेलं गुरुवचन आहे. गुरुचरित्रात सुद्धा हे सांगितलेलं आहे. तर गुरूंना कधी गुरूंवर एक्सपेरिमेंट करायला जायचं नाही. म्हणून आपण जेव्हा म्हणतो हे सगळं माझं कर्म तुमचे चरणी समर्पित, कर्माचं फळ समर्पित, आणि तरी कोणीतरी पैसे नाही दिले म्हणून त्याला चार शब्द घाणेरडे बोलायचे. हा ना, असंच आहे, यांनी असं केलं, यांनी काम पैसे घेऊन गेला, काम बरोबर नाही केलं. मग आपण जे सकाळी बोललोय गुरूंना, ते आपण केलंय का? फार फार सांभाळून चालायचा रस्ता आहे हा. हा काही रॅन्डमनेस मध्ये आणि असंच असंच म्हणून असंच कर्म करून झोपेतल्यासारखी अजिबात करायचं एरिया नाहीये हा. भयंकर अटेंटिव्ह आणि भयंकर फोकस आणि प्रॉपर लक्ष देऊन करायचा, जगण्याचा पाथ आहे हा. इथे रॅन्डम बिहेवियर नाही पाहिजे. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. त्यामुळे जर 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 अशी भक्ती होत असेल की निषेधिले शास्त्री तेथे नाचरती कर्म ते करीती विहित जे, परी मनोभावे माते समर्पून टाकीती जाळून कर्मफळे, होता माझ्या ठाई कर्माचा संन्यास बाधेना तयास कर्मबंध, काया वाचा मने सर्व ही व्यापार करीती साचार माझ्यासाठी. पण हे कोण आहेत ते? जे त्याला प्रिय आहेत, जे अरेला कारे म्हणायला जाणार नाहीत. ते म्हणतील अरे हा अरे म्हणतोय का, बरं ठीक आहे, काहीतरी असेल कारण त्याचं. ना अपेक्षा, ना त्याच्याकडनं काही त्याला रिॲक्शन, शांतपणा, समाधान, आनंद आणि स्टॅबिलिटी, मेंटल स्टॅबिलिटी. एका ह्याच्यावर शांत पाहिजे. त्याच्यामध्ये लहरी उठल्या नाही पाहिजेत विकारांच्या, राग संताप द्वेष ह्याच्या. तर तो करीती साचार माझ्यासाठी, हे सगळं माझ्यासाठी करतो असं तो म्हणतायत ते. पण ह्या क्वालिटीचं हे कर्म पाहिजे, इतकं इतकं क्लिअर सांगतेय मी. काया वचा मने सर्व ही व्यापार करीती साचार माझ्यासाठी, ऐसे माझ्या ठाई घडोनी जगेले उपासिती भले निरंतर, आणि ध्यान मिशे जयाचे हृदय माते घर होय राहावया. अशा व्यक्तीच्या, जो या सगळ्या रूल्स रेग्युलेशन्सना अगदी सटलटीमध्ये फॉलो करतोय आणि जरा पण चुकत नाहीये, भयंकर अटेंटिव्ह आहे, एफर्टफुल आहे, एकदम डिलिजंटली सगळं फॉलो करतोय, त्याच्या हृदयात परमात्मा स्वतः घर करून बसतो जाऊन. आणि आपोआपच तो त्याच्या हृदयात जाणार, तर पहिले ती कृती व्हायला भक्त त्याच्या हृदयात जाऊन बसतो, तेव्हा तर तो उठतो आणि भक्ताच्या हृदयात जाऊन बसतो. हो की नाही? आपण एखाद्या आपली फ्रेंड बनतो बनतो म्हणजे काय, एखादा व्यक्ती आपल्या फ्रेंडली बनतो म्हणजे काय, की पहिले तर आपण त्याच्या हृदयात जातो आणि तो आपल्या हृदयात येतो, दोन्ही सायमल्टेनियसली होतं, तेव्हा पक्के दोस्ती होते ना, की आपल्याला ती व्यक्ती आवडायला लागते आणि त्यालाही आपण आवडायला लागतो. कधी कधी वन वे पण असतं, की नुसती आपल्यालाच ती व्यक्ती, तर समोरचा आपल्याला भावच नाही देत, असं पण असतं, वन वे झालं ते. पण इथे हे टू वे आहे रिलेशन. ज्याचे भक्ती प्रेम पार्थ सर्वथैव करी देव घेव माझ्याशीच. टू वे आहे, देव आणि घेव, देणं घेणं सगळं दोन साइडेड, टू साइडेड चाललेलं आहे. भोग आणि मोक्ष
बापुडे लेखून तया डावलून दिले त्यांनी, दिले ज्यांनी भोग आणि मोक्ष. म्हणजे भोग भोगण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि भोगावे लागतायत म्हणून दुःख नाही, दोन्ही. आणि मोक्षाकडे डोळे लावून बसलेले नाहीत की अरे कधी माझं एकदाच मी यातनं सुटते, कधी माझी मुक्ती होते, कधी मला भराभरा गुरु मिळतात, कधी भराभरा माझी साथ नाही. जसं येईल तसं, अकॉर्डिंग टू प्लॅन. या जन्मात नाही आहे का, ठीक आहे, थांबते मी. कदाचित माझी काही सोल लेवलवर काय म्हणतो आपण न्यूट्रलाइज होणं बाकी. आपल्याला काय माहिती किती जन्म झालेत आणि किती पाप झालेत आणि काय. ते कॅल्क्युलेशन कर्म देवतांना माहिती असतं, आपल्याला थोडी माहिती असतं. आपल्याकडे डाटा नाही आहे, सोलकडे आहे. आपण म्हणजे आपण लोअर लेवलवर आपण माणसं, आपल्याला काहीच माहिती नाही आहे किती जन्म. कधी कधी मी मागे सांगितलं होतं की माझ्या वाचण्यात हे आलेलं आहे की बुद्धांना सुद्धा, लॉर्ड बुद्धाच्या सोलला सुद्धा थांबावं लागलं होतं. त्यांचं एनलायटनमेंट होऊन इनिशिएशन हायर लेवलवर होताना त्यांना वेट करावं लागलं होतं. राईट टाइम, राईट पोझिशन, राईट प्लेस सगळं मॅनिफेस्ट होईपर्यंत. तर आपण काय चीज आहोत. म्हणून भोग आणि मोक्ष बापुडे लेखून तया डावलून दिले ज्यांनी. दोन्हीकडे डोकं लावून बसायचं नाहीये. भोगावं लागतंय म्हणून दुःख नाही, भोग भोगायचे म्हणून त्याच्यात रमायचं नाहीये, आणि मोक्षाकडे डोळे वाट लावून बसायचं नाहीये. कारण मोक्ष काही आपोआप मिळणारा आंब्याचं फळ नाहीये की पडलं टपकन खाली. त्याच्यासाठी मेहनत आहे, मोक्षासाठी मेहनत आहे. उद्धरेत आत्मा आत्मानम यातलाच श्लोक आहे. स्वतःच एफर्ट करायचे तेव्हा तो मिळणार आहे मोक्ष. अनन्य हो न देहे मन प्राण, समर्पिली पूर्ण ऐसी मज. देह, मन आणि प्राण. देह म्हणजे लोअर बॉडी, पर्सनॅलिटी. देहामध्ये सगळं येतं. मनाचा देह, इच्छांचा देह, विचारांचा देह, सटल देह, सूक्ष्म शरीर, आणि आपलं फिजिकल बॉडी, जड शरीर, जड देह. ते सगळं देह म्हणजे सगळे सगळे देह आले. मन आणि प्राण, आत्मा, हे सगळं वाहिलेलं असेल. म्हणजे काय म्हणजे काय बघितलं का, सर्वार्थानी समर्पण आहे, कम्प्लीट एनर्जीचं समर्पण आहे. तयाचे मी सर्व चालवितो पाही, पडू देत नाही काही न्यून. मग त्याची गाडी मी चालवतो, सारथी मी बनतो, काळजी काळजी मी घेतो, त्याला काही कमी पडू देत नाही. ही स्थिती फार उच्च स्थिती आहे, ती सोपी नाही आहे. जेव्हा तो काळजी घेणार आहे आणि काही कमी नाही पडू देणार आहे, म्हणजे इमॅजिन करा. जसा कंपनीचा एखादा हे असतो ना, काय म्हणतो आपण त्याला, अ, अम, काय, जी काय पोझिशन असते व सीईओ, त्याचा सगळा जाईल तिथला लवाजमा, सगळं खर्च पाणी सगळं त्याचं कंपनी बघते. चालवितो पाही, पडू देत नाही काही न्यून. कंपनी त्याचं काळजी घेत असते. मग तो केवढ्या पोझिशनवर बसलेला असतो आणि तो डिझर्व करत असतो. तसंच आपलं आहे, आपण त्या डिझर्विंग पोझिशनवर जायला पाहिजे की जे आपली काळजी एक एक कणाकणाची, क्षणाक्षणाची तो घेईल. पाहिजे तसं पुरवलं जाईल, पाहिजे तसं घेतलं जाईल, नकोय तेव्हा काढून घेतलं जाईल, पाहिजे तेव्हा दिलं जाईल. मस्त काय बोलू आता मी, फार फार सुंदर जीवन. म्हणजे खूपच लकी. खूप मोठी स्टेज आहे ही, की जिथे त्याला काही काळजीच करायचं कारण नाही. योग्य वेळेला योग्य घटना घडत जातात. पण तेवढं समर्पण जे वर वर्णन केलंय ना, हे एवढं जबरदस्त लागतं. एकीकडे म्हणायचं तुम्ही करा, तुम्ही तुम्ही करताय, तुम्हीच चालवताय, आणि आपण आपले अकलेचे घोडे दौडवत राहायचं आणि कर्माची घोडे दौडवत राहायचे. त्याला काही अर्थ नाहीये, ते काही समर्पण नाही. मी इथे थांबते. 7वा श्लोक पुढच्या वेळेला घेते. कोणाला काही शंका असेल तर विचारा.